नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, तुम्ही राहत असलेल्या घरात सुद्धा जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर हे धोक्याचं ठरू शकतं. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यामध्ये एका तरुणीला घराच्या खाली उभ्या राहिलेल्या घराच्या बाहेर बोलवलं. घरातील सदस्यासमोरच ही मुलगी घराच्या बाहेर आली. घराच्या बाहेर आल्यानंतर खाली थांबलेल्या दोन्ही तिच्यावर सपासप वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यातील आरोपी हा या तरुणीच्या घराशेजारीच राहणारा असून या खुनामागचं कारण मोठी खळबळ उडवून देणारं समोर आलंय. जाणून घ्या नेमकी ही घटना कधी, कुठे आणि कशामुळे घडलेली. गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुश खबर. आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण. पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत. कामगारांचा खर्च वाचतो. बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये. जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल. विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त. घरपोहोच सेवा मोफत. ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा. आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07. पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कोमल भरत जाधव, वय वर्ष 18 असे मृत तरुणीचे नाव असून तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केला होता. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी 24 तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले आहे. आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडी मधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या 2 आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली आली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे. उत्तर प्रदेशाचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील झाले होते. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.